आज 18 जानेवारी 2026 आपण पाहत आहात आकाश भरारी यूट्यूब चॅनलवर एक अविस्मरणीय कार्यक्रम। आजचा दिवस खास आहे कारण आज आपण साजरा करत आहोत सेवा, सन्मान आणि मायेचा सोहळा। महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या वतीने पालघर जिल्हा उपाध्यक्ष सौ सुवर्णा संजय वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सुंदर हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे महिलांच्या सन्मानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक भावनिक उत्सव आहे। या खास कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य माननीय कैलास म्हात्रे साहेब आणि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित राहून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या सदस्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती। संघटनेच्या अध्यक्षा अर्चना नलवडे यांनीही उपस्थित राहून आशीर्वाद दिले। समाजासाठी झटणाऱ्या एका कर्तृत्ववान, संवेदनशील आणि प्रेरणादायी नेतृत्वाला समर्पित हा सोहळा खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी ठरतो। वाघमारे मॅडमचा वाढदिवस आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी दुग्ध शर्करा योग। शब्दांची जादू संस्कारांची वर्षा, शब्दांची जादू संस्कारांची वर्षा, ज्यांच्याबद्दल बोलताना मना होतो हर्षा हर्षा। अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सुवर्णा वाघमारेंच्या वाढदिवसानिमित्त हे सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून त्यांनी आज हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे। ज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारी आणि अज्ञानाचा अंधकार घालवणारी ती आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलनाला अत्यंत महत्त्व आहे। सर्वप्रथम आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने किंवा गणेश वंदनेने करत असतो। त्यामुळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अशा या गणेशाच्या वंदनेनंतर आपण सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी महिलांना आमंत्रित करत आहे। आज महिलांचा सोहळा आहे, महिलांचा कार्यक्रम आहे। ते आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणजे सौ सुवर्णा वाघमारे, मुलाखतकार, रामदीप वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका अशा सौ वैशाली अहिरे मॅडमना सुद्धा मी दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते। त्यानंतर सुवर्णा वडगणे झेडपीच्या शिक्षिका, तर त्यांनी देखील दीप प्रज्वलनासाठी जावं। त्यानंतर कोमल मराठे या ताई बिझनेस वुमन आहेत, त्यांना देखील दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित केलं जाते। डॉक्टर असना या आयुर्वेदिक डॉक्टर दीप प्रज्वलनासाठी यावं। त्यानंतर रेखा बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षिका, बिझनेस वुमन। मेघा आघाव या तरुण निवडून आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलनासाठी त्यांना देखील आपण आमंत्रित करत आहोत। त्यासाठी गेलेले आहेत। अंतर्मनातून उमटल्या तेजोमय किरणांच्या छटा, अंतर्मनातून उमटल्या तेजोमय किरणांच्या छटा, आदराने शुभेच्छा व्यक्त करताना, दीप प्रज्वलन करताना प्रेम भावाने सुगंधित झाल्या सर्व वाटा, प्रेम भावाने सुगंधित झाल्या सर्व वाटा। अशा प्रकारे दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन पार पडत आहे। तिमिराकडून तेजाकडे जाण्याची संस्कृती आपली, तिमिराकडून तेजाकडे जाण्याची संस्कृती आपली आणि ही संस्कृती आपण आचरणात आणतोय। सर्व महिलांसाठी सुवर्णाताईंनी हे वेगवेगळे उपक्रम त्या ज्या राबवत आहेत, त्यामधून अंधकाराकडून ज्ञानाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि महिलांच्या जे फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित आहे आणि आता काळाच्या ओघात संसाराची गरज म्हणून आपण ज्या नोकरी, उद्योग, व्यवसाय करत आहोत त्यातूनही बाहेर पडून स्वतःसाठी काही वेळ काढावा म्हणून हे दीप प्रज्वलन आपल्याला हे दीपक असा संदेश देत आहे की तू स्वतःचं अस्तित्व जग, स्वतःसाठी जग। या पवित्र आणि मंगलक्षणी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या प्रसंगी सुवर्णा वाघमारे, वैशाली आहेर, रेखा बागुल, सुवर्णा वडगणे, नगरसेविका मेघा आघाव, कांचन मराठे, माननीय डॉक्टर मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन पार पडले।
या दीपाच्या प्रकाशासोबत या कार्यक्रमाला लाभली ऊर्जा, सकारात्मकता आणि श्रीशक्तीची प्रेरणा. संसाराचा चढवून साज करतो आपण दीप प्रज्वलन. कार्यक्रमाची सुरुवात होते तेथूनच तर. दीप प्रज्वलनाने उजळल्या ज्योती. नमस्कार सर्वांना. मी सुवर्णा वाघमारे, महाराष्ट्र पुलिस बॉय संगठना, पालघर जिला उपाध्यक्ष. हमारे संगठन का एक ही मतलब नियम है कि सब महिलाएं एक साथ इकट्ठा हो जाए और समाज में कुछ अलग पहचान बनाए. सभी महिलाओं को इकट्ठा करके गिफ्ट बांटते हैं, सभी को घूमने लेके जाते हैं कि अलग अलग पहचान बनाने में कि वो हमारे पीछे इतना खड़ा रहते स्ट्रांगली कि हम कुछ अलग बने और हमारे लिए एक अलग पहचान बनाने की कोशिश हम लोग करते हैं. अभी गए साल का देखा जाए तो मेरे पास 60 महिलाएं, इस साल 150 महिलाएं हैं और सबके लिए कुछ अलग काम लेके आने का, कुछ अलग मदद करने का, यही हमारा मतलब ज़्यादा से ज़्यादा तरीका है. आज का कार्यक्रम बताया जाए तो महाराष्ट्र पुलिस बॉय संगठन की तरफ से 150 महिला के लिए पहला कार्यक्रम तो है तो होम मिनिस्टर खेल पैठणी का, और उसके बाद दूसरा कार्यक्रम है हल्दी कुमकुम. 150-200 महिला के लिए हल्दी कुमकुम रखा है. मी स्वतः महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना पालघर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपण या 150 महिलांना पालघर शहरामध्ये पहिल्यांदा कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता एक समाजामध्ये वेगळी प्रतिमा प्रत्येकाची तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. एक सांगण्यासारखी आनंदाची गोष्ट अशी आहे की मी पालघर विधानसभा क्षेत्र नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे. 2017 मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. 2017 मध्ये त्यांनी छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज त्याचा पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. तर आपण इथून पुढे महिलांच्यासाठी, जसं मी सुवर्णा वाघमारे आणि माझी मैत्रीण रेखा बागोल, आम्ही एक 3 महिन्यामध्येच आमची समाजामध्ये वेगळी प्रतिमा तयार केली. त्याच्या मनानेच तुम्हा सर्वांनाही आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये नागरी संरक्षण दल पालघर आणि भोईसर यांच्या मार्फत पालघरमध्ये सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम आणि मार्गदर्शन आयोजित करणार आहे. आणि मी एवढंच सांगेल की तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि शिका. जेव्हा आग लागल्यानंतर काय करू शकतो किंवा एखादी घटना घडली तर आपण डॉक्टर कधी येण्याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतः तिथं हजर आहे तर आपण त्याच्याशी काय करू शकतो. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये आम्ही महिलांच्यासाठी ब्लड म्हणजे कॅन्सरवरती मार्गदर्शन मुंबईवरून डॉक्टर बोलवलेले आहेत. आपण त्याचं कॅम्प लावणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये परत आपण सर्व महिलांना एकत्र पिकनिक आणि म्हणजे असे भरपूर कार्यक्रमांचं नियोजन लावलेलं आहे. आणि आतापर्यंत जसा महिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तसाच इथून पुढेही ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाची जेव्हा एखाद्याला गरज असते नाही का, जेव्हा आपल्या मागे भरपूर महिला असतात तर काहीतरी करायची खूप इच्छा असते आणि तुमच्याकडनं मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही मला असा सपोर्ट कायमस्वरूपी देत राहा. तुमच्यासाठी मी नवीन नवीन प्रोग्राम, गव्हर्नमेंटच्या योजना आणि सगळे प्रोग्राम आपल्या दारात पालघरमध्ये जे कोणीही आजपर्यंत केलं नाही महिलांच्यासाठी, घरगुती महिलांच्यासाठी ऑन स्टेज सगळेच असे सांगतात पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा कोणीच करत नाही. तर आपल्याला तिथं जाऊन काम करायचं आहे. माझं स्वतःचं 2011 पासून मी महिलांच्यावरतीच काम करत आहे पण जेवढा स्पिरिट घ्यायला पाहिजे होतं तेवढं नव्हतं घेतलं. आता 3 वर्ष झालं आपण त्याच्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी करत आहे आणि प्रॉपर आपल्याला महिला ज्यांना खरंच गरज आहे की पॉलिटिशियनचं काम असू दे, अदरवाईज समाजामध्ये तुम्हाला कधीही कुठली अडचण असेल तरी मला ग्रुपवरती माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो. 1 लाखापासून 5 लाखापर्यंत डॉक्टरचा खर्च असतो. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मुंबईला डॉक्टर आहेत, ज्यांना कोणाला गरज असेल किंवा ज्यांच्या नातेवाईकांना गरज असेल
त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा की त्यांना जेवढ्यात कमीत कमी खर्चामध्ये त्यांच्या ऑपरेशन वगैरे काही असेल तरी आपण तेही हे करणार आहे आणि करू. आत्तापर्यंत आपण भरपूर लोकांना अशी सेवा दिलेली आहे, तर पालघरमध्येही आपण आता हे सुरू करत आहे, तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की पुढच्या महिन्यात जो कॅन्सर कॅम्प लावणार आहे तो खास करून महिलांच्यासाठी आहे. आजच्या टायमिंगला बघितलं तर समाजामध्ये 90% महिला ह्या कॅन्सरशी पीडित आहेत आणि त्याच्यासाठी आपण ते जनजागृती म्हटलं तरी चालेल की आपण ते करू शकतो. आणि मी स्वतः एक वेलनेस आणि फिटनेस कोच आहे. माझं एज आत्ता 40 चालू झालं, पण 11 महिन्यात मी माझं स्वतःचं 18 किलो वजन वेट लॉस केलेलं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हा सल्ला देईल की स्वतःसाठी जगा. संसारासाठी तुम्ही भरपूर केलं आजपर्यंत, मुलं, संसार, नवरा आणि भांडी घासा आणि कपडे धुवा, त्याच्यातनं थोडं बाहेर निघून शाने तुम्ही स्वतःसाठी जगा. आणि एक वेगळं दिवसात ते 2 तास जरी काढले किंवा 1 तास काढा आणि तुम्ही वर्कआउटसाठी टाइम द्या स्वतःसाठी, तर खूप छान होईल. तुम्ही स्वतःला जर अजून 6 महिन्यानंतर बघाल ना की वर्कआउट केल्यानंतर, तर अरे मी 6 महिने अशी होते आणि मी आता अशी आहे, स्वतःला अनुभव येईल. त्यामुळे मी ते पण तुम्हाला एक आव्हान करेल की तुम्ही स्वतःसाठी सगळ्यांनी 1 तास वर्कआउटसाठी काढा आणि स्वतःच्या पायावरती उभी राहायची कोशिश करा. जेवढं माझ्याच्यानं शक्य आहे तेवढी मी तुम्हाला हेल्प करायला कधीही तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा नाम अनामिका झा है और मैं लोकमान नगर पालघर से हूँ. मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि क्या है, घर के अंदर रहते हैं तो उसी में बिजी रहते हैं, अपने लिए टाइम निकाल नहीं पाती हूँ और मैं तो ऐसे भी नहीं निकाल पाती हूँ क्योंकि मेरे पास टाइम बिल्कुल ही नहीं है. तो इसी बहाने एक दिन हम लोग मिलके सब मिलते हैं और अच्छा लगता है प्रोग्राम. मी रेखा बागुल महिला सक्षमीकरणावर 10-15 वर्षांपासून काम करत आहे. सुवर्णा वाघमारे माझी जवळची मैत्रीण. गेली 3 वर्षांपासून आम्ही मैत्रिणी आहोत, पण वेगवेगळ्या उपक्रमात, वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या याच्यामध्ये योगा अभ्यासमध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम करत आहोत. तिचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आत्मविश्वासाच्या ज्या आहेत त्या आत्मविश्वासावर तिने स्वतःचं कुटुंब तर एक चांगल्या प्रकारे संस्कार दिलेत आणि संस्कारामध्ये तिच्या मुलांना जे संस्कार दिले ते मी स्वतः जवळून बघितलेत. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये खरोखर संस्काराची गरज आहे. तर संस्कारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी येतात, आईवडिलांचे संस्कार, समाजाचे संस्कार, आणि आपण जसं आईवडिलांचे ऋण फेडतो तसं समाजाचे सुद्धा ऋण फेडायला पाहिजे. त्यासाठी आम्ही दोघी मिळून नागरी संरक्षण दल आणि लोकमत सखी सदस्य तसंच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ह्या तिन्ही संघटनामध्ये वेगवेगळ्या उपक्रम घेऊन महिला सक्षमीकरणामध्ये महिलांना चौकटीच्या बाहेर कसे विचार करून चौकटीच्या बाहेर कसं त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात याचं मार्गदर्शन आम्ही स्वतःही करत आहोत. तसंच वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना बोलून त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन देण्याचा उपक्रम पण करत आहोत. तसंच महिलांनी स्वतःवर प्रेम करून स्वतःचं शरीर, विचार याच्यावर जास्तीत जास्त काम करावं आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी जास्तीत जास्त स्वतःला वेळ द्यावा आणि आपल्या कुटुंबालाही वेळ द्यावा. त्याच्यानंतर समाजाचं जे ऋण आहे ते फेडण्यासाठी घराच्या बाहेर पडून स्वतःच्या कुटुंबाला सांभाळून आणि घराच्या बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपली प्रगती कसं होईल, आम्ही आपल्या समाजाची, देशाची प्रगती कशी होईल याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा. धन्यवाद.
ओठावरील लाली अजून वाढवणे, लागली बोलण्याने तुझ्या समोरच्याचा मनाचा ठाव घेते. सौंदर्य तुझ्या ठासून भरले, तसंच काळीजही तुझ्या मायेने भरले. गर्व न कधी केला कसला, मन तुझं फक्त आणि फक्त प्रेमानं भरलंय. समाजसेवेची ओढ लय भारी, समाजसेवेची ओढ लय भारी, एका जागेवर स्थिर होईल, नसतेच कधी स्वारी. पुढच्या पाखरावर न पडता इकडून तिकडे घेते भरारी. जाण तिला आहेच, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, म्हणून कर्तृत्ववान मनुष्य प्रत्येक संधीचं सोनं करून पाळतो. अशाच संधी शोधता शोधता हर्बल लाईफ कंपनीची फिटनेस कोच झाली. अशाच संधी शोधता शोधता हर्बल लाईफ कंपनीची फिटनेस कोच झाली. पालघर जिल्हा उपाध्यक्ष पण झाली. लोकमत सखीची कॉर्डिनेटर सुद्धा झाली. यापुढे स्वबळावर अनेक काम करायचे आहे. स्वप्न कधी पाहिलेली सत्यात उतरवायची आहे. शेळी म्हणून जगायला तिला कधीच मान्य नव्हतं. शेळी म्हणून जगायला तिला कधीच मान्य नव्हतं. मान्यही असणार नाही. वाघी नाही सातारची हार कधी मानणार नाही. वाघी नाही सातारची हार कधी मानणार नाही. आशीर्वाद असुद्या तिला आपला तिच्या आजच्या वाढदिवसासाठी. आशीर्वाद असुद्या तिला आपला तिच्या आजच्या वाढदिवसासाठी. विश्व व्हेरी हॅपी बर्थडे सुवर्णाताई. विश्व व्हेरी हॅपी बर्थडे सुवर्णाताई. थँक्यू. स्टार्ट बोललं की स्टार्ट होईल आणि तुम्ही टायमर स्टार्ट कराल. ओके, नाही ते पण ठीक आहे, आपल्यावरती आहे. दोघं हात यूज करू शकतात. वरती पहिले बलून टाकायचा. ओके, थांबा सगळं टाकलं. विनर ऐका ना, ते म्हणतात नाही, पण तुमचं लक्ष नव्हतं का? त्यांचे पण झालेले का? त्यांचे झाले. पार्टिसिपेंट लक्ष द्या. फर्स्ट जेव्हा स्टार्ट बोलणार तेव्हा तुम्हाला बलून वरती फेकायचं आहे. नंतर तुम्ही बॉल जमा करून बास्केटमध्ये ठेवणार आणि एका टायमाला एकच बॉल फक्त तुम्ही बास्केटमध्ये टाकू शकता. एक साथ 2 बॉल तुम्ही बास्केटमध्ये नाही टाकणार. माझ्या वस्त्रात हळूहळू आउट आहे. तुम्ही आउट आहे. झाले तो बघा बॉल. फास्ट असं बलून धरून नाही ठेवायचं आहे. टायमर पण चेक करा. त्यांचं बस झालं. हा, हे लेट झाले थोडे. हे झालं गेम. तुमचं नाव? सेकंड तस्लीम. स्टार्ट. नाही. ओके, डन. व्हेरी नाईस. तुमचं नाव? पहले बलून उड़ाना है और बलून गिरने भी नहीं देना है. आउट. तुम्हें आउट. यस, दिस इज हो गया. आपला फायनल राऊंड आहे, तो असणार आहे रॅपिड फायर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 2 राऊंड ठेवणार आहे. एक राऊंड असेल ज्यामध्ये 4 क्वेश्चन असतील. तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक क्वेश्चन अपॉइंट केलेला आहे. जर तुम्हाला तो क्वेश्चनचा आन्सर आलं तर तुम्ही सांगू शकता. देन माईक नेक्स्ट म्हणजे कंटेस्टंटकडे जाईल. आणि जर तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही पास बोलायचं. ठीक आहे, आणि तो मग परत नेक्स्ट कंटेस्टंटकडे जाईल. देन सेकंड राऊंड असेल जे की रॅपिड फायर असेल. एकेकाला एक क्वेश्चन असाइन आहे. जर तुम्हाला तो क्वेश्चनचा आन्सर नाही येत असेल तर तो माईक म्हणजे क्वेश्चन पास केला जाईल आणि नेक्स्ट कंटेस्टंटकडे तो माईक जाईल.
सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला किमान 15 क्वेश्चन्स विचारले जातील. तुम्हाला जे आन्सर येत असेल तुम्हाला विदिन अ सेकंडमध्ये हात वर करायचा आहे. ठीक आहे. आणि ज्यांचे क्वेश्चन्सचे जास्तीत जास्त आन्सर ते देणार त्यांना आपण फर्स्ट प्राइज देणार. ओके. थँक्यू. त्याच्यामध्ये तुम्हाला जर उत्तर येत असेल, ज्यांना उत्तर येतं त्यांनी हात वर करायचंय. आणि क्वेश्चन रिपीट नाही होणार. सो लक्षपूर्वक ऐका. मला हळूहळू बोलायला ओके. माझ्याकडे असं तीक्ष्ण नजरेने बघा, माझ्याकडे कान देऊन बघा, ऐका. चला फर्स्ट क्वेश्चन. भारताचे वर्तमान अर्थमंत्रींचे नाव. तुम्हाला नाही. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणकोणते? फक्त ज्योतिर्लिंगांची नावं सांगायचे महाराष्ट्रातले. ठीक आहे. हो बरोबर आहे. त्यांच्याकडे आहे सेकंड नंबर. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? तुम्ही. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ओके. अनारकलीची भूमिका कोणी केली होती? प्लीज मागे बोलू नका. करेक्ट आहे. फोर्थ नंबर. पिंजरा चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? नेक्स्ट. राजमुद्रेतील प्रतिपक्ष चंद्रलेखे या शब्दाचा अर्थ काय? सॉरी नाही. रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन. जीएसटी भारतात कधी लागू झाला? नाही. चंद्रयान 3 यशस्वी कधी झाले? कोणत्या साली झाले? चंद्रावर गेलंच नाही कोणी. आपण घरातल्या घरातच राहतो. तिकडे चंद्रयान कोण झालं? साल सांगायचंय. इयर. नेक्स्ट. महिलांची पहिली शाळा कुठे स्थापन झाली? तुम्ही. स्पेसिफिक पुण्यात कुठे? नेक्स्ट. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? अजून फर्स्ट. नेक्स्ट. भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत? नाही. पास. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मला कोण ओळखतं? हा एक मनोरंजनचा पार्ट होता. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महिलांसाठी सरकारचे कोणते खाते विभाग आहे? आठवड्यात किती विषम दिवस असतात? 4. 4. ओके. 2 नंबर. 2 नंबरला द्या. 2017 वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये भारताची कर्णधार कोण होती? पास करायचा. नेक्स्ट. पास. ओके. पहिला राऊंड संपलाय. आता सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला हात वर करायचा आहे. विदिन अ सेकंड जो हात लवकर वर करेल त्याला तो आन्सर करायचा चान्स मिळेल. ओके. स्टार करणार कोणते क्वेश्चन? पोलीस बॉय सेकंडला पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या कालावधी बरोबर आलेले आहेत. आजच्या कालावधे त्यांचे कार्य आणि जे काही असेल साहित्य थोड्या वेळ आपल्याला देतील. खूप छान खेळाची सुरुवात झाली होती आणि आता फायनल राऊंड पर्यंत 4 जणी ज्या पोहोचल्या त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. एवढ्या महिलांमध्ये 4 जण येणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यांना पण असं स्वतःला पण सरप्राईज आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मला वाटतंय की असं एवढ्या महिलांमध्ये आम्ही कसं आलो. पण ठीक आहे. कधी कधी एक लक असतं, कधी कधी स्वतःची मेहनत असते आणि कधी कधी कॉन्सन्ट्रेशन पण असतं. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण पुढे येऊ शकतो. अरे अभिनंदन करा सर्वांचे. झालंय. माझं नाव तस्लीम शेख. मी पालघरमध्ये राहते.
आणि मी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करते. धन्यवाद. माझे नाव मेघा विनय आगाव. मी नगरसेविकापदी माझी आता ह्यावर निवड झालेली आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा. पुढच्या लोकमत सभेचे जे स्पॉन्सर मेघाताई, यावर्षी 2026 साली नगरसेविका झाल्याबद्दल त्यांचे आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊया. सगळेजण आज ज्या कार्यक्रमासाठी उत्सुकतेने आले आणि थांबले, ते आता तुमची प्रतीक्षेची वेळ संपलेली आहे आणि आता आपण विनर घोषित करत आहोत. बघा, आपण खाली वरती जातो, शिखरावर चढणारी माणसं. त्यामुळे आधी कॉन्सोलेशन प्राइज कोण असेल? सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे का? मेघा आगाव मॅडमना कॉन्सोलेशन प्राइज मिळालेलं आहे. उत्तेजनार्थ समृद्धी बागुल मॅडम आणि पायल मॅडम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. खूप खूप अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात बक्षीस जिंकलेल्या आपल्यातल्याच एका महिलेनी, तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर थर्ड प्राइज आहे चारुशीला प्रभू. जोरदार टाळ्या. आणि त्यांचा सन्मान करणार आहेत रेखा बागुल. या बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. द्वितीय बक्षीस आहे वैशाली राठोड मॅडम. सुवर्णा वाघमारे मॅडम सत्कार करतील. माझ्या एकटीच्याच टाळ्यांचा आवाज येतोय. जोरात सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर पैठणीच्या हकदार आहेत. प्रथम पारितोषिक कोणाला जाते बरं? महाराष्ट्राची शान, संस्कृतीचं वाण आहे पैठणी छान. आणि आज ती पैठणी मिळणार आहे तस्लीम शेख ताईंना. अध्यक्ष अर्चना नलावडे मॅडमच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल पैठणी देऊन. पैठणीचा खेळ झाला बहारदार. जिंकणाऱ्यांना आहे त्याचा अभिमान फार. नेसणार ना ताई पैठणी? व्हेरी गुड. तस्लीम ताईंनी स्वीकारले आमंत्रणाचे आगत, म्हणूनच त्या जिंकू शकल्या. पैठणी छान. वा, खूप सुंदर पैठणी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. ज्यांनी दिली त्यांच्यासाठी सुद्धा, सुवर्णाताईंसाठी पण आणि तस्लीम ताईंसाठी पण, ज्यांनी जिंकली. वा वा वा, खूपच सुंदर. यानंतर जे विनर आहेत आपल्या पैठणीच्या खेळाचे शेवटचे 4 विनर, ज्यांना आता प्राइज देण्यात आलं उत्तेजनार्थ तृतीय, द्वितीय आणि प्रथम, त्या सर्वांनी चौघींनी पण स्टेजवर यायचं आहे. आम्ही सगळ्यांच्या समोर लक्ष्मीबाईची चिठ्ठी खोलली जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी असं देवाचं नाव घ्या आणि माझा नंबर येऊ दे, माझा नंबर येऊ दे. देवा गणपती बाप्पा, देवा स्वामी समर्थ, देवा गणपती. बसून घ्या. माझं नाव आहे कागद नाही. हॅलो बोल. 76 रोहिणी खंडागळे आहे का? हो आहे. रोहिणी तर सर्व अतिथींचे स्वागत. खटाकडे ताईंना सरप्राईज गिफ्ट मिळालेलं आहे आणि ते बक्षीस देण्याकरता आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत कैलास सर. तर त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येईल रोहिणीताईंचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या भगिनीसाठी पण आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी पण. त्यांना देण्यात आलेली आहे सरप्राईज गिफ्ट.
संपूर्ण कार्यक्रमाला सुंदर शब्दांनी, भावनांनी आणि शिस्तबद्ध सूत्रसंचालनाची भक्कम साथ लाभली. स्मिता माळवदे यांनी अत्यंत सुंदर, संयत आणि मनाला भावणाऱ्या पद्धतीने कार्यक्रमाचं अँकरिंग करून कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य सरावली रेखा बागुल यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं खूप प्रभावी सूत्रसंचालन केलं. संपूर्ण होम मिनिस्टर कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली. या संपूर्ण होम मिनिस्टर कार्यक्रमाची धुरा सांभाळली पायल जैन आणि पूजा बागुल यांनी. तर अतरंगी ग्रुप पालघर या सर्व महिला सदस्यांनी हळदी कुंकू या कार्यक्रमाची जबाबदारी अतिशय सुंदरपणे पार पडली. यासोबतच स्मिता साबे आणि निशा पाटील यांनीही हळदी कुंकू कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक रंगतदार केला. खऱ्या अर्थाने हा संपूर्ण सोहळा एकी, कर्तृत्व आणि स्त्रीशक्तीचा उत्सव ठरला. आजचा हा कार्यक्रम फक्त हळदी कुंकू नव्हता, तो होता स्त्रीशक्तीचा, स्नेहाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव. सुवर्णा संजय वाघमारे यांचा वाढदिवस असाच प्रेम, सन्मान आणि समाजसेवेच्या प्रकाशाने उजळत राहो. त्यांना निरोगी आयुष्य, अखंड यश आणि अधिकाधिक सामाजिक कार्य करण्याची ताकद मिळो हीच मनापासून प्रार्थना. या सुंदर क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहिलेल्या माननीय कैलास म्हात्रे साहेब, सर्व मान्यवर भगिनी, मैत्रिणी आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार. सुवर्णा वाघमारे ताईंना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या वेलनेस फिटनेसच्या कार्याला अखंड यश लाभो याच सदिच्छा. अशाच प्रेरणादायी, महिलांना सशक्त करणाऱ्या कथा आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आकाश भरारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भरारीसह. धन्यवाद.